सूरसमरांनी आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार. अमेरिका हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार. शांती वार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी. तर हॉर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार इराणचं प्रत्युत्तर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब. चीनमधून येणाऱ्या गाड्यांवर 100% टॅरिफ. चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार. पुतीन यांनी बोलून दाखवली मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा. इराणच्या पेजेशकियान यांच्याशी पुतीन यांची फोनवरून चर्चा. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. प्रति बॅरल किमतीमध्ये 8% वाढ होऊन दर गेले $100 वर. हॉर्मुझमधली अनिश्चितता कायम असल्याचा मोठा परिणाम. होंदो अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. पुढील गुन्ह्यात एसआयटी खरातच्या कोठडीची मागणी करणार. तर आतापर्यंतच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीचा उलगडा होणार. नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपींची न्यायालयीन कोठडी. 7वी आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टात हजर करणार. आरोपी निदा खान अजूनही फरार. राज्यात उन्हाचा तडाखा. अकोल्यात तापमानाचा पारा 43.1 अंशावर. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाची काहिली वाढली. मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅट्रिक. वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 18 धावांनी पराभव. विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट ठरले हिरो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.